गौली प्रीमियर लीग 2025 की कहानी आपके सामने। दूसरा साल कमाल, बेमिसाल, धमाल और अच्छा मैच मैदान के अंदर। भारी तादाद में दर्शक भी हैं और भारी तादाद में एक बार फिर देखिए यूट्यूब पर भी जो लोग देख रहे हैं उनका भी स्वागत है। शाम का समय है और पवन तालाब में कई दर्शक इस मुकाबले का आनंद लेने के लिए पहुंच रहे हैं। ऋषि गेंदबाजी करने के लिए तैयार। मुख्य गेंदबाज फील्डिंग देखिए, थर्ड मैन गनी, पॉइंट खेवा और एक खिलाड़ी मिड ऑफ, ऑन साइड पर मिड ऑन पर खिलाड़ी, शॉर्ट स्केल के खिलाड़ी थोड़ा सा ऊपर और दो खिलाड़ी 30 गज दायरे के बाहर। एक खिलाड़ी मिड विकेट, एक खिलाड़ी लॉन्ग ऑन। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार है। रन संख्या की बात की जाए तो कुल मिलाकर स्कोर कार्ड के ऊपर अब खाता खोलने के लिए पहले किरण टसाले तैयार है। पहली गेंद फुल टॉस गेंद थी, एक्स्ट्रा कवर की तरफ खेलते हुए गेंद तेजी के साथ जाते हुए मौका मिल गया है और गेंद बाउंड्री की तरफ जा रही, खिलाड़ी पीछा करे, नहीं रोक पाएंगे। 4 रन। फुल टॉस गेंद थी, भरपूर फायदा। दो खिलाड़ी के बीच से गैप निकालते हुए 4 रनों के लिए। शुक्रिया। एक्शन रिप्ले में देखिए खिलाड़ी क्या कर रहे, जी जान लगा रहे थे और वहां पर जाकर ये खिलाड़ी देखिए कहां पर डाइव लगाई, बाल बाल बचे। 4 रन तो गए, अपनी जान की भी परवाह करनी है। कई लोग यूट्यूब पर देख रहे हैं और उनका भी स्वागत है। इस ओवर की अगली गेंद ऋषि, ओवर द विकेट। अच्छी गेंद बैकवर्ड चले गए, कट कर दिया, गेंद शॉर्ट रनमैन की तरफ है और खिलाड़ी एक बार भी देखिए पॉइंट और थर्ड मैन के बीच में खिलाड़ी थे, वो गलती कर रहे, गेंद बाउंड्री की तरफ जा रही है, रोक लिया गया। अंदर की तरफ गेंद आते हुए तीसरे के लिए वापस आए, 3 रन मुकम्मल करते हुए क्या चौथे के लिए वापस जाएंगे, ये भी देखना बहुत जरूरी। और किरण टसाली की अगर बात की जाए तो ये बहुत अच्छे खिलाड़ी है, शातिर खिलाड़ी है, सेंसिबल खिलाड़ी है, अच्छी बल्लेबाजी करना जानते हैं, लेदर बॉल का अच्छा अनुभव है, टेनिस बॉल भी अच्छा खेलते हैं और अंडरम के अंदर भी इनको मैंने देखा है। रन संख्या फिलहाल स्कोर कार्ड के ऊपर 7 रन। रन संख्या 7 बगैर किसी नुकसान के गेंदबाजी करने के लिए गेंदबाज ऋषि गेंदबाजी कर रहे हैं। ये ऋषि वेले के गए अच्छे खिलाड़ी हैं, इनके पास कई बल्लेबाजी करने की भी क्षमता के, गेंदबाजी भी करने की क्षमता के और ये अपने होम की टीम के अंदर खेलते हैं तब अच्छा प्रदर्शन कर रहे हैं। फुल टॉस से रिवर्स खेलते हुए विवेक का एक अच्छा स्ट्रोक है, स्विच हिट का स्ट्रोक, गेंद बाउंड्री की तरफ 4 रन। तालियों की गूंज में सुन रहा हूं, ब्यूटीफुल शॉट, 4 रन। शुक्रिया। एक्शन रिप्ले में देखिए फुल टॉस गेंद थी, लो पर फुल टॉस गेंद थी, तैयार थे बल्लेबाज, रिवर्स खेलते हुए टाइमिंग कमाल का, ब्यूटीफुल शॉट, स्विच इट और गेंद डीप बैकवर्ड पॉइंट पर से बाउंड्री की तरफ जाते हुए एक शानदार जवाब। उसके बाद ये लेदर बॉल के जो खिलाड़ी उन्होंने गेंद को पकड़ा। रन संख्या कुल मिलाकर 11 बगैर किसी नुकसान के। इस ओवर की अगली गेंद अपने बॉलिंग मार पर, ये देखिए बहुत अच्छी गेंद थी, मिडॉन के सर के ऊपर से गेंद को ऑन साइड की तरफ खेलते हुए खिलाड़ी है, नहीं रोक पाएंगे। दो खिलाड़ी थे, इनके बीच से गेंद निकलकर चली गई, वार पर वार, गेंद बाउंड्री के बाहर। विवेक नाम का शेर मैदान के अंदर धाड़ रहा है, गेंद बाउंड्री के बाहर। शुक्रिया। ऋषि की अगर गलती देखी जाए तो ये लगातार फुल टॉस गेंद देकर उसका फायदा बल्लेबाज उठाते हुए लॉन्ग ऑन और मिड विकेट की तरफ खिलाड़ी थे, नंदू कामली थे, मगर कुछ नहीं कर पाए, ये देखते रह गए और गेंद बाउंड्री के बाहर। 15 ऑन बोर्ड, 15 रन बगैर किसी नुकसान के। इस ओवर की अगली गेंद अच्छी गेंद थी, पैरों को लगने के बाद गेंद पीछे की तरफ जा रही है। अंपायर का सिग्नल अगर देखे जाए तो अंपायर ने लेग बाय का इशारा किया, पहला रन मुकम्मल किया, दूसरे के लिए वापस आ रहे, फंबल हो रही है, फील्डिंग थोड़ी सी खराब कर रहे हैं, अच्छी फील्डिंग की जरूरत है। गेंदबाज को अच्छा कहलाना है तो फील्डिंग का साथ मिलना चाहिए। ताली बजाने के लिए एक हाथ की जरूरत है, तो एक हाथ से कभी ताली नहीं बजती, दोनों हाथों की जरूरत है और ताली बजानी है तो आपको 2 हाथ चाहिए। गेंदबाज को अच्छा कहलाना है, फील्डर के साथ की जरूरत है। रन संख्या फिलहाल 17 रनों पर पहुंची, 2 विकेट मगर माफ कीजिए बगैर किसी नुकसान के 17 ऑन बोर्ड। रिवर्स खेलते हुए स्विच हिट का स्ट्रोक है, जबरदस्त स्ट्रोक है, गेंद डीप थर्ड मैन बाउंड्री की तरफ जा रही है, क्या खिलाड़ी रोक पाएंगे, नहीं रोक पाएंगे। 1 बाउंस, 2 बाउंस, गेंद बाउंड्री के बाद ब्यूटीफुल शॉट, गोइंग एंड गॉन। 21 रनों का स्टार्ट है पहले ओवर के अंदर।
शुक्रिया। नदी को बहने के लिए झरने की जरूरत है, एक अच्छे काम के लिए अच्छी शुरुआत की जरूरत है, और अच्छी शुरुआत किसने दी है? विवेक ने और किरण ठसाले ने। द्वारका 11 के लिए जबरदस्त स्टार्ट। विवेक ठसाले 4 गेंदों में 14 और किरण ठसाले 2 गेंदों में 7। क्या बल्लेबाजी विवेक द्वारा। मैदान के अंदर एक तूफान आया, एक आंधी आई, एक जलजला आया, उसका नाम विवेक ठसाले। क्या बल्लेबाजी चल रही, धुआंधार स्टार्ट गजब का। 21 रन वाला स्टार्ट। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज नंदू कामली पावर प्ले खुलने के बाद ओवर द विकेट। अच्छी गेंद थी, बहुत अच्छे तरीके से ऑन साइड की तरफ खेलते हुए गेंद लॉन्ग ऑन की तरफ आ रही है। ऋषि को आप देख रहे हैं, जब तक फील्ड करे थ्रो करे तब तक 1 रन मुकम्मल, और 1 रन के 7 रन से आप जाकर 22 पर पहुंचे। पिछले मुकाबले में भी 18 रन आए थे पहले ओवर में, उसके बाद नंदू आए और नंदू ने कुल मिलाकर 4 रनों का 5 रन का ओवर किया था। उस ओवर में भी ज्यादा नहीं दिया। अब वापस नंदू आएंगे। नंदू के लिए अग्नि परीक्षा इस टूर्नामेंट के अंदर बार बार ये एक बार फिर सफल हो रहे हैं। इस मुकाबले में इनके ऊपर नजरें रहेंगी। नंदू कामली अपने बॉलिंग मार्ग पर इस ओवर की अगली गेंद ऑफ स्टंप के बाहर की गेंद थी, हल्के हाथों के साथ गेंद को पॉइंट की तरफ खेलते हुए पॉइंट पर खिलाड़ी है बाला दाते को आप देख रहे हैं। अच्छी फील्डिंग, जब तक तू फील्ड करे थ्रो करे तब तक 1 रन मुकम्मल। 1 रन के 7 रन संख्या बढ़ रही है। नंदू के ओवर के अंदर बल्लेबाजों को पता है ज्यादा जोखिम नहीं उठाना है, ज्यादा एक बार फिर अपने ऊपर दुविधा नहीं लेनी है। 23 रन पर रन संख्या पहुंची। दूसरा ओवर चल रहा है। बड़ा स्ट्रोक खेलना चाहते थे, क्लीन बोल्ड करते हुए नंदू कह रहे आप शेर हो तो मैं सभा शेर हूं। 100 सोनार की 1 लोहार की बनती है। दूध का दूध, पानी का पानी, शिकार होता हुआ विकेट गिरा के गाने को समय मिलेगा। या विकेटसाठी नंदू कांबळी यांना एक सरप्राईज गिफ्ट मिळणार आहे। जर मॅच जिंकले तर 100%, नाही जिंकले तरी देखील 100%। सरप्राईज त्यांना देतील त्यांचे माजी कोच आणि मेंटर राजू ठसाळे। हिब आली रे राजू ठसाळे। मैच के अंदर विकेट भी गिरा के रन संख्या की बात कीजिए तो 22 रन 1 विकेट के नुकसान पर किरण ठसाले 4 गेंदों में 8 रन बनाकर डकआउट की तरफ। प्रत्येक विकेटला नंदू कांबळी यांना बक्षीस आहे आणि द्वारका 11 चे मालक मनुशेठ गायकर यांच्याकडनं जर संघ विजय झाला तर संघातील प्रत्येक खेळाडूला आकर्षक बक्षीस मिळणार आहेत। उसके बाद भी हम चर्चा करेंगे। हमारे साथ बाबले भी जुड़े हुए, बाबले आपके साथ चर्चा करेंगे। नंदू की उम्र के बारे में भी बात करेंगे, उसके बाद इनका फिटनेस जो है उसके बारे में बात करने वाले हैं। और फिटनेस के बारे में अगर बात कीजिए तो निलेश कामली को अगर देखा जाए तो ये भी फिट है, नंदू भी फिट है। और नंदू मैदान के अंदर खेल रहे ना, आज के दिन में मुझे लग रहा है तीसरा चौथा मुकाबला खेल रहे। इस उम्र के अंदर इतना फिट होकर और वही जुनून के साथ क्रिकेट खेलना इतना आसान नहीं है बाबल्या। आणि यश सफल पाहिलं त्याने दाखवून दिलं की मला पोलीस दलात भरती करण्यासाठी कशासाठी आलंय। पोलीस दलात सेवेत असणारा नंदू महाराष्ट्र पोलीस साठी कामगिरी करतोय, तिथे देखील फिट आहे, क्रिकेटच्या पटलावरती देखील फिट आहे, अप्रतिम कामगिरी आहे, सुरेख। रन संख्या 24 पर पहुंचे। विवेक अभी भी मैदान के अंदर है, विवेक धार रहे थे, अच्छे खिलाड़ी है। इस ओवर के अगली गेंद रिवर्स अटेम्प्ट करते हुए सक्सेसफुल है। डीप टॉर्नामेंट की तरफ खेलते हुए खिलाड़ी पीछे कर रहे हैं, नहीं रोक पाएंगे। गेंद बाउंड्री के बाहर चली गई। दर्शक दीर्घा में 1 बाउंस 2 बाउंस, गेंद बाउंड्री के बाहर मिलेगी रन 4 तो बेटा होगा पार। ब्यूटीफुल शॉट। शुक्रिया। 28 रन 28 28 धाबा धावपल कवरती आहेत मैदानामध्ये। एका बाजूला विवेकला बघताय, दुसऱ्या बाजूला बॅट्समॅन नवीन बॅट्समॅन मैदानामध्ये आलाय बॅटिंग करण्याकरता। खूप महत्वाचा मॅच मैदानामध्ये, काटेची टक्कर मैदानामध्ये आहे। खूप चांगला चेंडू बॅकफुटवर गेलेत, एक्स्ट्रा कव्हरला आपण बघताय एक चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी बघायला मिळाला अजित लटके साहेबांच्या माध्यमातून। अप्रतिम क्षेत्ररक्षण तुम्हाला बघायला मिळाला। शेवटच्या बॉलवरती एक सिंगल घेतली आणि धावफलक आपण बघितलं तर स्कोर कार्डवरती धावसंख्या झाली ते 29 धावा। 2 षटकांचा खेळ संपलाय। 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करणारा संघ द्वारका 11 या संघानं 29 धावा बनवल्या आहेत। सलामीचा फलंदाज किरण ठसाले बाद झालाय, त्याच्यानंतर मैदानामध्ये बॅटिंग करण्याकरता नवीन फलंदाज आलाय आणि त्याला 7 अर्थात एक छान पद्धतीने विवेक देखील खूप चांगली बॅटिंग करतो। 2 षटक जमलेत, 29 धावा झालेत। पाणी मैदानामध्ये गेले। आपण एक ब्रेक घेऊया, ब्रेकमध्ये गाड्या घेणार आहोत। गाड्यात पुन्हा एकदा तुमच्या भेटीला असा गेलो आणि असा आलो।
शुक्रिया, थैंक यू। वेलकम बैक सभी दर्शकों का और खिलाड़ी का और मेहमानों का अतिथि को स्वागत है। एक अच्छा टूर्नामेंट प्रीमियर लीग का ये बहुत महत्वपूर्ण मैच, क्वालिफायर नंबर 2 यानी ये मुकाबला सेमीफाइनल का है। जो जीतेगा वो फाइनल, जो हारेगा उसका सपना टूटेगा इस साल का। और सपना कोई नहीं चाहता कि मेरा सपना टूटे, हर कोई चाहता मेरा सपना पूरा हो और मैं खुशियां मनाऊं। अब जाकर गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तीसरे ओवर के अंदर रोहित करंजकर, तीसरे ओवर के अंदर 2 ओवर के बाद 29 द्वारका 11 एक विकेट के नुकसान पर 29 धावा बल कवर दिया गया। रोहित करंजकर गेंदबाजी के लिए आए हैं, मजा आएगा। तीसरे ओवर के अंदर बल्लेबाज विवेक क्या बल्लेबाजी करे, 7 गेंदों में 20 रन पर खेल रहे और आकाश कामली नए बल्लेबाज अब जाकर मैदान के अंदर आए। थोड़ी सी फील्डिंग में जमावट में तब्दीली लाते हुए नंदू कामली को आप देख रहे हैं। 2 ओवर के बाद 29 रन यानी रन संख्या बहुत अच्छी बनी है। बैटिंग करने वाली टीम द्वारका 11 और दूसरी तरफ फील्डिंग करने वाली आप टीम देख रहे हैं राधा कृष्ण फाइटर। इनके बीच का ये मुकाबला रोचक मुकाबला है। 2025 की कहानी आपको सुना रहे हैं। पवन तलाव का ऐतिहासिक मैदान और उसके ऊपर ये चलने वाला टूर्नामेंट गौली प्रीमियर लीग 2025 दूसरा साल और कमाल बेमिसाल धमाल सब कुछ हो रहा है और दूसरे साल में सफल है ये टूर्नामेंट। 2 ओवर के बाद रन संख्या कुल मिलाकर 29। एक बार फिर मुकाबले की तरफ जुड़ेंगे गेंदबाजी करने के लिए गेंदबाज रोहित करंजकर। कमेंट्री बॉक्स 8 की तरफ से गेंदबाजी करने के लिए तैयार। इस ओवर की अगली गेंद 12 में 29 बने गए। अब जाकर 12 गेंदों का खेल अभी भी शेष, 12 गेंदें बची हैं। फील्डिंग देखिए लॉन्ग ऑन मिड विकेट, एक खिलाड़ी स्क्वायर लेग बाउंड्री लाइन पर ओवर द विकेट पहले मनसुबा बना दिया। रिवर्स खेलना चाहते हैं, गेंद टप्पा खाने के बाद थोड़ी सी ज्यादा उछाल लेते हुए ऊपर की तरफ गई है। अंपायर ने लेग बाय का सिग्नल किया, शरीर से टकराई थी। 1 रन चुराने का मौका था। 1 रन के साथ टीम का टोटल अब जाकर बढ़ रहा है। रन संख्या 30 रनों पर पहुंची। विकेट की बात कीजिए, 1 विकेट के नुकसान पर तीसरा ओवर कहानी का चल रहा है। आकाश ऑन स्ट्राइक, रोहित करंजकर अच्छी गेंद है, क्रॉस द स्टंप चलेगा, ऑन साइड की तरफ खेलते हुए गेंद मिड विकेट की तरफ है। खिलाड़ी है, खिलाड़ी बन गए दर्शक बन गए दीवाने। आकाश ने कहा शेर की झलक सबसे अलग है, ब्यूटीफुल शॉट। शुक्रिया। एक्शन रिप्ले में देखिए पहले मनसूबा बना थे, अक्रॉस द स्टंप चले गए थे, ऑन साइड की तरफ खेलते हुए मिड विकेट पर जो खिलाड़ी थे नंदू कामली थे और ये देखते रह गए। चली गई दर्शक दीर्घा में। ब्यूटीफुल शॉट, शेर की झलक सबसे अलग है, ब्यूटीफुल शॉट था। ईश्वर के अगली गेंद अपने बॉलिंग मार्ग पर गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। बैकफुट पर चले गए, ऑन साइड की तरफ खेलते हुए लॉन्ग ऑन पर खिलाड़ी ऋषि को आप देख रहे हैं 1 रन मुकम्मल करते हुए और अच्छा थ्रो आ रहा है। 1 रन के 7 रन संख्या में इजाफा। रन संख्या अब जाकर टोटल की अगर बात की जाए टीम का टोटल 37 पर पहुंचा, 37 ऑन बोर्ड। 1 विकेट के नुकसान पर तीसरा ओवर चल रहा है। रोहित करंजकर के खिलाफ भी एक छक्का लगा आकाश ने। आकाश अच्छी बल्लेबाजी कर अब जाकर नॉन स्ट्राइकर एंड पर है। स्ट्राइकर एंड पर 8 गेंदों में 20 पर खेलने वाले विवेक ठसाने को आप देखें, इनका बल्ला बोल रहा है। जबरदस्त बल्लेबाजी द्वारका 11 के लिए। ईश्वर के अगली गेंद ऑफ स्टंप के भारतीय बल्ले का बाहरी किनारे लेते हुए गेंद सामने की तरफ आई, करीब मामला बन सकता था। बाल विवेक बचेंगे। विवेक 9 गेंदों में 21, टीम का टोटल कुल मिलाकर 38 रन 1 विकेट के नुकसान पर। साझेदारी को क्रिकेट में बहुत ज्यादा महत्व है। पहला विकेट गिरा उसके बाद साझेदारी देखिए कौन कौन कर रहा है मैदान के अंदर। आकाश कामली और विवेक ठसाले, इनके बीच में साझेदारी। ओवर द विकेट अक्रॉस द स्टंप चले गए थे, ऑन साइड की तरफ कहते हुए स्क्वायर लेग की तरफ गेंद जाते हुए डीप स्क्वायर लेग पर खिलाड़ी गए। जब तक फीड करे थ्रो करे तब तक 1 रन मुकम्मल है और थ्रो भी एक बार फिर देखिए थोड़ा सा धीमा थ्रो आ रहा है। पहले 3 ओवर में रन आए तो रन संख्या 39, 39 रन 1 विकेट के नुकसान पर। कहानी का तीसरा ओवर चल रहा है, पड़ाव का तीसरा ओवर चल रहा है। पहला पड़ाव है और उसके अंदर का यह तीसरा ओवर 39 1 विकेट के नुकसान पर। आखिरी गेंद ईश्वर के ओवर द विकेट, फुल टॉस गेंद है, बहुत खूबसूरती के साथ ऑन साइड पर खेलते हुए खिलाड़ी है और जबरदस्त फील्डिंग, बहुत अच्छी फील्डिंग। 1 रन मुकम्मल किया, दूसरे के वापस आ रहे 2 रन मुकम्मल किया, थ्रो अच्छा नहीं है तो तीसरे के लिए वापस आए। 3 रन मुकम्मल करने का मौका बल्लेबाजों के पास था। 3 रनों के साथ 3 ओवर का खेल अब जाकर समाप्त हुआ। रन संख्या कुल मिलाकर स्कोर कार्ड के ऊपर 42 42 रन 42 धावा 3 षटकांचा खेळ संपला। 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये द्वारका 11 संघ काय बॅटिंग करतायत,
चौकार षटकार आणि निश्चित धावांचा पाऊस अक्षरशः पाडला जातो या मॅचमध्ये. द्वारका 11 संघातनं विवेक ठसाले ज्यानं 10 बॉल समोर गेलाय आणि 24 धावा 42 धावांमध्ये 24 धावा विवेक ठसालेने बनवले आहेत. त्याचा साथीदार आकाश कांबळे ज्याने 4 बॉल फेस केले आहेत, 9 धावा काढलेल्या आहेत. 42 धावा 18 बॉलचा खेळ संपलाय. 3 षटकामध्ये 42 धावा 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. एक छोटासा ब्रेकमध्ये गाणं घेऊया. गाड्यांचा पुन्हा एकदा तुमच्या भेटीला. थँक्यू. पुनश्च एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक पहिलं आणि संघाकडे अंतिम षटक घेऊन मला वाटते सागर गोलंदाजी मार्क मिळालाय. धावफलकावरती धावा आहेत ते 42 धावा 1 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. काय बॅटिंग केली विवेकच्या माध्यमातून. दुसऱ्या बाजूला आकाश कांबळे काय साथ देतोय. गोलंदाजी करण्याकरता सागर खेडेकर वैयक्तिक पहिलं आणि संघाकडे अंतिम षटक घेऊन जवळपास 50च्या आतमध्ये जरी थांबवला ना हा मॅच चांगला होईल. कारण आज संध्याकाळचा सत्र आहे. संध्याकाळी जवळपास 4 वाजून गेलेले आहेत. मॅचमध्ये चेसिंग होऊ शकतो असं नाही की नाही होऊ शकतं, परंतु दोन्ही बाजूला कस लावावं लागेल. खूप चांगला बॅटल. सागरनं खूप चांगलं चेंडू हाताला टप्पापर्यंत ऑफटमच्या मागे एक्सटेंटच्या मागे आपण बघतो अजितजी लटके साहेब खूप चांगलं एक्स्ट्रक्शन करतायत. धावफलक थांबलाय. संघाची स्थिती आपण बघितली तर 42 धावा 1 गड्यांच्या मोबदल्यात 42 धावा. शेवटचे 5 चेंडूचं काही शिल्लक आहे. बॅट्समॅनला तुम्ही बघता स्ट्राईक एंडवरती 11 बॉलमध्ये 24 धावांची खेळी त्यानं साकारली. तो विवेक ठसाले. नॉन स्ट्राईक एंडला आकाश कांबळे. विवेक ठसाले आणि आकाशची जोडी मैदानामध्ये. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज आहे. क्षेत्ररक्षक 3 क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये. खूप चांगला चेंडू ऑन साईडला काय तर पायावरती लागला तर चेंडू समोरच्या दिशेनं आलाय. निश्चित खूप चांगली गोलंदाजी. फुलरलेनचे चेंडू टाकले जातात, पुढे चेंडू फेकले जातात. लेग बायचा सिग्नल पंचांच्या माध्यमातून आलाय आणि धावफलक आपण बघितलं तर एक धावानं धावफलकाला आकार दिला जातोय आणि धावफलक वाढलं पाहिजे. क्रिकेटमध्ये धावा कशी येतात त्याला महत्त्व नाही, धाव येणं फार गरजेचे आहे. आणि धावफलक आपण बघितलं तर 43 धावांवरती शेवटचे 4 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पहिल्या इनिंगचा खेळ मैदानामध्ये. पहिल्या इनिंगमधले 4 चेंडू शेवटचे शिल्लक. 4थ्या षटकातले ओव्हर द विकेट पुढील बॉल. अकोटाबाचा चेंडू मोठा फटका खायचा आहे. डी पॉइंटला क्षेत्ररक्षक नाही आहे. चेंडू सीमारेषेच्या दिशेनं जाईल. कुठला क्षेत्ररक्षक नाही आहे आणि खराब चेंडू. भरघोस समाचार घेतलाय. चेंडू सीमारेषा पार. चौकार. थँक्यू. धावफलकावरती धावा आहेत ते कोंड ह्या चौकाराच्या मदतीनं संघाची स्थिती 47 धावा 1 गड्यांच्या मोबदल्यात. 50चा पल्ला गाठला जाईल का, 50च्या वरती धावसंख्या होईल की आतमध्ये थांबवलं जाईल ते देखील बघणं फार गरजेचं आहे. 3 चेंडू शेवटचे शिल्लक आहे. सागरच्या विरोधात आकाशनं चौकार लगावलाय. आकाश एकूण 5 बॉलमध्ये 13 धावांवरती आहे. कुटुंबाचा चेंडू होता ऑन साईडला काय पुन्हा एकदा चेंडू डीप स्क्वेअर लेखला जातो. त्या ठिकाणी नंदू कांबळेला तुम्ही बघताय खूप चांगल्या क्षेत्राच्या पहिली धाव घेतली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न मैदानामध्ये आहे. 2 धावा या ठिकाणी घेतले जाते. दुहेरीच्या पट्ट्याने संघाची स्थिती आपण बघितली तर 49 धावा. नंदू कांबळेचं कौतुक करावं लागेल. ज्या पटल्यावरती ज्या क्षेत्रामध्ये गरज आहे त्या क्षेत्रामध्ये तो उभा आहे. गोलंदाजीची गरज आहे गोलंदाजी करतोय, फलंदाजी गरज आहे फलंदाजी करतोय, क्षेत्ररक्षकाची गरज आहे क्षेत्ररक्षण तो करतोय आणि निश्चित त्याचं कौतुक करावं लागेल. धावफलक 49 धावांवरती ओव्हर द विकेट. खूप चांगला चेंडू बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला. काय चांगलं क्षेत्ररक्षण मैदानामध्ये आहे. बहुधा घ्या चेंडूवरती काय घडलंय आणि क्षेत्ररक्षकचा सुनील डिगेला तुम्ही बघताय. सुनील डिगेला आपण बघितलं खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं आहे. त्याच्यानंतर फेक देखील खूप चांगली केली आहे परंतु एक धाव रोखू शकले नाही. थेट फेक झाली असती तर बरंच काय घडलं असतं आणि निश्चित या ठिकाणी एक धाव घेतली गेली. एका धावानं धावफलक आपण बघतोय 50 धावा 1 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचा बॉल या इनिंग मधला 4थं षटक चालू आहे. 4थ्या षटकातला शेवटचा बॉल. आजची संध्याकाळ रंगणार याच्यामध्ये काही शंका नाही आहे. खूप चांगला चेंडू बॅट या ठिकाणी ऑन साईडला फिरली होती परंतु बॅटवर चेंडू आला नाही आहे. शेवटच्या बॉलवरती रनआउटची विकेट. विवेक बाद झाला. शेवटच्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 7 धावा दिल्यात. सागर खेडेकर गोलंदाजी मार्क आला आणि त्यानं अफलातून कमबॅक करून दाखवलं आहे. 50 धावा झालेल्या आहेत. 51 धावांची गरज या मॅचमध्ये आहे. राधाकृष्ण फायटर संघाला मॅचला जिंकत आहे. 24 बॉल आणि 51 धावांची गरज या मॅचमध्ये असेल. थँक्यू. 24 प्रथम टॉस या ठिकाणी जिंकला होता राधाकृष्ण
या संघानं राधाकृष्ण फायटर संघाने टॉस जिंकल्यानंतर विजय झाल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि क्षेत्ररक्षण करत असताना 24 बॉलमध्ये 50 धावा खर्च केलेत आणि 51 धावांचं आव्हान स्वतःच्या डोक्यावरती घेतलंय. द्वारका 11 संघानं 1 गड्यांच्या मोबदल्यात 50 धावा बनवले. 51 धावांचं आव्हान 51 धावांचं लक्ष्य या मॅचमध्ये सेट केलं आहे. पहिला डाव तुम्ही बघितलं, खूप मजा आली. पहिल्या डावमध्ये देखील विवेकची बॅटिंग तुम्हाला बघायला मिळाली, किरण ठसालेचा खेळ तुम्हाला बघायला मिळाला आणि जबरदस्त बॅटिंगचं प्रदर्शन आकाशनं देखील केलं. आणि गोलंदाजीमध्ये आपण बघितलं तर गोलंदाजीमध्ये शेवटचं षटक सागरनं हाताळलं, त्याच्यामध्ये कुठंतरी त्याने कमबॅक केलं. सुरुवातीच्या गोलंदाजीवरती हल्ला चढवला गेला, नंदू कांबलीने देखील थोडंसं कमबॅक करून दाखवलं आणि एकंदरीत धावांचा विचार केला ते 50 धावा खर्च झालेत. 51 धावा या मॅचमध्ये सेट केलं आहे. 24 चेंडूचा खेळ असेल, 51 धावा बनवायच्या आहेत. पहिलं डाव तुम्ही बघितलं, दुसऱ्या डावाकडे आपण जाणार आहोत. एक जबरदस्त मॅच, एक चांगली प्रीमियर लीग, गवली प्रीमियर लीग 2025चा महासंग्राम रणसंग्राम तुम्हाला बघायला मिळतोय. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. सेमीफायनलचा हा मॅच जवळपास ज्याला क्वालिफायर 2 म्हटलं जातं, सेमीफायनल नंबर 2 मैदानामध्ये आहे. जो जिंकेल तो थेट फायनलमध्ये. पहिल्या डावामध्ये 50 धावा द्वारका 11 बनवलेत. 51 धावांचं आव्हान या मॅचमध्ये सेट केलेलं आहे. जो जिंकेल तो फायनलमध्ये जाणार आहे. 24 बॉलचा खेळ आहे, 51 धावा तुम्हाला बनवायच्या आहेत. कोणाला सुटली हाव, कोण खाऊन जाणार भाव, कोणाला सुटली हाव, कोण खाऊन जाणार भाव, तुम्हाला बघायचं आहे मॅचचा दुसरा डाव, दुसरी इनिंग. एक छोटासा ब्रेक घेतोय, ब्रेकमध्ये गाणं घेऊया, गाण्याचा पुन्हा एकदा दुसऱ्या इनिंगकडे जाणार आहोत. थँक्यू. गवळी प्रीमियर लीग 2025 आणि पर्व दुसरं पर्व ह्यातच काही सर्व अशी स्पर्धा दर्जेदार आणि खरोखरच क्रिकेटचा महासंग्राम रणसंग्राम आपण कालच्या पासून या मैदानावरती पाहतोय. आणि तब्बल ऑक्शनच्या माध्यमातून 8 संघाने स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्यापैकी बघा ऑलरेडी कान्हाबा फायटर हा संघ अंतिम फेरीमध्ये दाखल झालाय आणि यातून जिंकणारा संघ असेल तो मात्र तिकीट कम करेल. दावेदारी असेल फायनलसाठी. प्रथम फलंदाजी 50 धावा फलकावच्या लागल्यात. 51 धावांची गरज आहे. डीजे वाजवू नको, आवाज कर. इथे आपण पाहिलं तर अत्यंत महत्वाचा मॅच आहे, क्वालिफायर मॅच ज्याला म्हणतात. अशा प्रकारचा टॉस कबॉस नाणेफेक जिंकली होती. इथे मात्र राधाकृष्ण फायटर नंदू कांबळीने आणि त्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं. थोडंसं महागडा निर्णय म्हणावा लागेल, कारण बघा पहिल्या षटकात 21 धावा आल्या, दुसऱ्या षटकात आपण पाहिलं तर नंदू कांबळीने थोडंसं कमबॅक केलं, परंतु पुन्हा एकदा रोहितच्या षटकात देखील आपण पाहिलं तर 12 धावांचं षटक होतं आणि त्यानंतर शेवटच्या षटकात थोडंसं कमबॅक सागरने केलं. एकंदरीत 50 धावा आणि 51 धावा कराव्या लागतील. धावांचा पाठलाग करताना इथे मात्र द्वारका 11 या संघाला इथे खरोखरच एक दर्जेदार स्पर्धांची सुरुवात झाली कालपासून आणि आज मात्र शेवटचा दिवस आहे. ग्रँड फिनाले म्हणजे मेगा फायनल असल्यानंतर आणि त्यानंतर आमचे जे लाडके खेळाडू आहेत म्हणजेच गवळी बांधव आहेत त्यांच्या माध्यमातून जे व्यासपीठ दिलं जातं खेळाडूंसाठी, कोणता फलंदाज, कोण गोलंदाज, कोण क्षेत्ररक्षक आणि कोण मालिकावीर. बघा इथे मात्र आपण पाहिलं तर इथे 4 षटकांचा खेळ आहे. त्यानंतर मेगा फायनल म्हणजेच अंतिम क्षणांच्या दिशेने आपण जातो. इथे फलंदाजीमध्ये बदल केला जातोय. बघा नंदू कांबळी यांना आतापर्यंत आपण फलंदाजीमध्ये पाहिलं तर 3ऱ्या ते 4थ्या क्रमांकावरती येताना पाहिलं, परंतु त्यांना ठाऊक आहे ते जर का आपल्याला 51 धावांचा पाठलाग करायचा असेल तर इथे पॉवर प्लेचं षटक आहे. बघा प्रथम फलंदाजी करताना द्वारका 11 संघाने पॉवर प्लेमध्ये आक्रमण केलं होतं. प्रामुख्याने किरण आणि विवेकने काय सुरेख फलंदाजी केली. विवेकने स्विच हिट मारले, रिव्हर्स स्वीपचे 3 ते 4 चौकार मारले, त्याच्यामध्ये नंदूला देखील मित्रांनो सोडलं नाही. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर नंदूला माहिती आहे की पॉवर प्लेमध्ये आपल्याला एक षटक मोठं बनवावं लागेल. 51 धावांचं टार्गेट सेट करायचं असेल, धावांचा पाठलाग करायचा असेल, सक्सेसफुल पॉवरफुल, तर नक्कीच पॉवर प्लेमध्ये पॉवर हिटिंग करावी लागेल.
प्रति षटकामध्ये आपण पाहिलं तर जवळजवळ 12.50च्या सरासरीने धावा कराव्या लागतील. रोहित स्ट्राईकवर असेल, नॉन स्ट्राईकला नंदू, गोलंदाजी मार्कवर सज्ज झाला. मानस पॉवरप्लेचं पहिलं षटक आहे. पॉवरप्लेच्या बाहेर जर 2 खेळाडू आपण पाहिलं तर एक डीप मिड विकेट सज्ज केला आहे. आणखीन एक खेळाडू सर्कलच्या बाहेर असेल, डीप पॉईंटच्या पट्ट्यात सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट मिड विकेट आहे. मिड ऑफ सज्ज झाला आहे. मानस पहिला चेंडू रोहितसाठी, इथे मात्र ब्लॉक होलमध्ये टाकलेला चेंडू होता. जोरदार अपील मात्र केलं जात आहे. इथे संघाने एका धावेने प्रारंभ शुभारंभ सुरुवात देखील केली जाते. रोहितच्या खात्यामध्ये 1 धाव, संघाच्या खात्यामध्ये 1 धाव. 51 धावांचा पाठलाग करायचा आहे. आणि 51 धावांचा जेव्हा पाठलाग असतो आणि 4 षटकांचा सामना असतो तेव्हा चित्र स्पष्ट होतं 2 षटकांमध्ये. परंतु हे क्रिकेट अनिश्चितीचा खेळ आहे म्हटलं जातं. शेवटचं चेंडू क्रिकेटच्या पटलावरती पडत नाही तोपर्यंत भाकीत करणं चुकीचं. बघा सायंकाळच्या सत्रात इथलं एक वैशिष्ट्य आहे पवन तलावचं. दर्दी क्रीडा संघांची देखील गर्दी हळूहळू वाढू लागले. सर्व दर्दी क्रीडा संघांचं हार्दिक स्वागत आहे. सज्ज झालाय मानस. पुढचा चेंडू ह्यावेळी मात्र कर्णधार स्वतः नंदू कांबळी स्ट्राईकवर. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला. इथे बघा काय घडलंय. इथे काय घडलंय. नंदू काय सेलिब्रेशन केलं जातंय. करावंच लागेल मित्रांनो. तुम्ही इथे जर पाहिलं तर आपण पाहिलं तर व्यासपीठावरती विराजमान मान्यवर विनोदजी भोरण यांच्या माध्यमातून मानसच्या विकेटसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्यांना ठाऊक आहे आपण कोणाला बाद केले. नंदू कांबळी ज्याने आजच्या दिवसामध्ये काय हल्लाबोल केला होता. बॅक टू बॅक 2 मॅन ऑफ द मॅचचे मानकरी देखील ठरले होते. आणि त्यानंतर गोलंदाजीमध्ये फलंदाजीमध्ये चांगली कामगिरी आणि ते प्रमोट देखील केलं होतं. स्वतःला प्रमोट केलं होतं. 51 धावांचं करायचं असेल पाठलाग तर मला मात्र प्रमुख बनावं लागेल, मला मात्र आक्रमण करावं लागेल. परंतु इथे गती परिवर्तन केलं होतं. डान्सिंग डाऊन द विकेट पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न होता. मानसने सुरेख झेल टिपलाय. बक्षिसांचा देखील मानकरी ठरतोय. सामाजिक कार्यकर्ते युवकांचं प्रेरणास्थान विनोदजी भोरणे यांच्याकडून 500 रुपये ऑन आहेत. अर्थातच कॅश प्राईज असेल मानससाठी. 1 गडी बाद 1 धावसंख्या फलकावरती अजय आमच्यासोबत जोडले जातात. अजय कदम गुणलेखन कक्षामध्ये हार्दिक स्वागत आहे. सॅम इव्हेंटच्या माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण त्याच्यासाठी कॅमेरामॅन सनी सुतार आहे. अजय तांबिटकर, आदित्य तांबिटकर यांना देखील आपण पाहतोय. तर यस, मी बाबल्या जाधव सायंकाळच्या या सामन्यात महत्त्वपूर्ण सामन्यात सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. नंदूसाठी बघा अद्याप बाळादाते जो मैदानात दाखल झालाय. बाळादाते पहिल्या मॅचचा हिरो होता. पहिल्या दिवशीचा 2 चेंडू 7 धावांची गरज असताना बिग षटकार मारला होता. त्याच्या जोरावरती हा संघ मेन सामन्यामध्ये खेळताना आपण पाहतोय. सज्ज झाल्या राटे मोर्द विकेटचा पुढचा चेंडू बाळासाठी. ओ हो यू मिस. आय डेफिनेटली हिट. नजर हटी, दुर्घटना घटी, फलंदाज बाद. यस, विनोद भोरण यांच्याकडून या विकेटसाठी पुन्हा एकदा 500 रुपयाचं पारितोषिक आलं. मित्रांनो बॅक टू बॅक 2 फलंदाजांना बाद केलं आणि हॅट्रिक जर केली तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. डीजे मास्टर 2 गडी बाद 1. यस, मानस जर काय ते हॅट्रिक घेतोय तर विनोदजी भोरण यांच्याकडनं 1000 रुपयाचं बक्षीस आहे. आणि आताच्या विकेटला सुद्धा 500 रुपयाचं बक्षीस त्यांच्याकडनं आलेलं आहे मानससाठी. जबरदस्त फलंदाज बाळा दाते यांना त्याने बाद केलेला आहे. नंदू कांबळी यांना बाद केलेला आहे. आणि मानसचे पप्पा देखील इथे मॅच बघण्यासाठी आलेले आहेत. त्याच्यामुळं मानसचे पप्पा बहुतेक त्याच्यासाठी लकी आहेत. पप्पा तुम्ही डटे रहो. मानसचे पप्पा डटे रहो. इथे संदेश भालेकर यांच्याकडून देखील हॅट्रिकसाठी 500 रुपये आलेत. म्हणजे बघा ऑलरेडी 1000 रुपयाचं मानकरी ठरत आहे मानस. आणि जर का ह्या चेंडूवरती फलंदाजाला बाद केलं तर अजून 1500. म्हणजे एकंदरीत ह्या चेंडूवरती हॅट्रिक झाली. स्पर्धेमध्ये आतापर्यंत हॅट्रिक नाही झाली आहे. षटकार चौकार आपण पाहिले. परंतु मानसच्या हॅट्रिकला मानसच्या पप्पांकडनं 2500 रुपयाचं बक्षीस आहे. 2500 रुपये 2500 ऑन. आणि जर का मानसने हॅट्रिक घेतली त्या स्पर्धेतील सर्वात जास्त बक्षिसांचं मानकरी ठरणार. 5000 रुपयाचं मानकरी ठरेल. जोरदार टाळ्या होत हॅट्रिक बॉलसाठी मानसच्या. शुभेच्छा दिल्या जातात. व्यासपीठावरून सज्ज झाल्या मानस. स्ट्राईकवर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सागर. काय षटक आहे मित्रांनो. नंदू कांबळीला बाद केले त्यानंतर बाळाला बाद केले. सागर पाहूया काय करतोय. अत्यंत महत्त्वाचा बॉल. यस, सामन्याची हवाच काढून टाकले ह्या षटकाने. त्यानंतर मात्र सागरने मागच्या सामन्यात काय फलंदाजी केली होती बघा. मॅच अजून संपली नाही आहे कारण सागर आणि रोहित देखील आक्रमक बॅटर आहे. त्यांच्याकडे देखील क्षमता आहे मॅच फिनिश करण्याची. सज्ज झाले मानस. राटेमावर विकेटचा मार आहे. इथे मात्र यस आपण पाहिलं 4थ्या ते 5व्या स्टंपवरचा बॉल होता खेळून काढला. यस, कव्हरच्या पट्ट्यात चेंडू ट्रॅव्हल होतो. एका धावेसाठी धावसंख्या आपण पाहिलं 2 धावा फलकत लागतात. मानसच्या पप्पांना हायस झालेला आहे. 2500 वाचले. दिवसाभराची कामगिरी.
हुश. आणि मानसपेक्षा संदेश गुरील बघा किती हसतायत. संदेश या बालिक जरी माणूसने हॅट्रिक घेतला नसेल पैसे घरी झाले असते ना पण. दॅट इज डबल प्रॉफिट. येस. आणि आपण 1,000 रुपयाचा ऑलरेडी मानकरी झालाय मानस. विनोद भुरण यांच्या माध्यमातून 1,000 रुपयाची कॅश प्राइज असेल. मानसचे काका समीर भाई म्हणतात की रोकडा हातात घेणे मग बोल. मानस पुढच्या विकेटला 500 रुपये समीर काकांकडनं. इथे मात्र सुरेख षटकर आहे. सुरेख षटक आपण पाहतो. इनकटिंग आपण पाहतो, आउट गोईंग, इनकट आउटकट अशी दोन्ही प्रकारची गोलंदाजी आपण पाहतोय. आणि सिद्दीक आपण पाहतो काय सुरेख षटक आहे बघा. 51 धावा करायचे आहेत. अशा वेळी धावसंख्या फलकावरती आहे 3 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. पुढचा चेंडू मानस राईट अप ओव्हर द विकेटचा मारा. मात्र सुरेख षटकारी सांगता होते पहिलं षटक संपते. 51 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या फलकवती आहे केवळ 3. म्हणजे 18 बॉल म्हणजे 18 चेंडूचा काही शिल्लक आहे. 48 धावांची अद्यापही गरज आहे. 18 चेंडू 48 धावा कुठे जाऊ नका पाहत राहा. आता मानसच्या कडक गोलंदाजीनंतर जबरदस्त सिक्युरिटी लावलेली आहे बघा ग्राउंडवर. जरा जवळपास भाई त्यांना जरा बाहेर घ्यायचे. भाई सिक्युरिटी बाहेर घ्या. संदेश भाई सिक्युरिटी बाहेर घ्या. सिक्युरिटी बाहेर घ्या. बिपिन चेले ती सेक्युरिटी आहे ना त्यांचा 7-12 आहे हा ग्राउंडचा. त्यांना कोणी हलवू शकत नाही. हॅलो प्लेयर त्या कुत्र्याला हाकल गिरे राजा. धावांची गरज आहे. गोलंदाजीवरती मग सज्ज झालाय किरण स्वतः कर्णधार. स्ट्राईकवर रोहित, नॉन स्ट्राईकला पण पाहिलं तर सागर अशी जोडी मैदानात. किरणचे षटक अत्यंत महत्त्वाचा असेल. कशा प्रकारे आक्रमण केलं जाते. पॉवर प्लेचं पहिलं षटक संपलं. क्षेत्ररक्षण देखील पांगवलंय. अकुट टप्प्याचा चेंडू होता. बॅकफुटला जाऊन चेंडूला कट केलाय. नक्कीच डीप पॉईंटच्या पट्ट्यात क्षेत्ररक्षक आहे जिथे रोखलं जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. इथे मात्र डायरेक्ट हिट. ओ हो इथे बघा काय घडलंय. इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये बघा काय क्षेत्ररक्षण काय फेक. आणि किरण टसाळेने कोणत्याही प्रकारची चुकी न करता डायरेक्ट हिट केले. धक्का क्रमांक 3 गडी बाद धावसंख्या 4. संघ अडचणी सापडतोय. या सागर तंबूत परततोय आणि डीजे देखील वाजतोय. हॅलो 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 हॅलो. संघमालक मनीष गायकर आणि स्वप्नील चिले हे डायस सोडून बाजूला बसल्यामुळे संघाची कामगिरी जबरदस्त. ते ग्राउंडवर जाऊन त्यांच्या खेळाडूंना मार्गदर्शन करतायत. त्यांना चिअरअप करतायत. आता सकाळी ते डायसवर बसले होते मान्यवर होते तर टीम हरली. आता ते ग्राउंडवर मातीत जाऊन खेळाडूंशी समरस झाले आणि टीमचं चांगलं काम होतंय. समीप टसाळेंना देखील त्याच्यामुळे हसू येत आहे. संघ मालकांनी लक्ष द्या. तुम्ही ग्राउंडवर जाल तर संघ नक्कीच चांगली कामगिरी करतील. म्हणजे पप्प्याला देखील जायला पाहिजे होतं. पप्प्या होता मैदानात. पप्प्या संयोजक आहे. पप्प्या यजमान आहे. इथं मात्र आखूट टप्प्याचा चेंडू पुलचा सुरेख फटका. रोखण्याचा केला होता प्रयत्न पायाने परंतु बघा थोडंसं फंबल होताना पाहतोय. 2 धावांमध्ये मात्र रूपांतर होते. धावसंख्या 2 वाढते. अर्थात धावसंख्या आपण पाहिजे 6 धावा फलकावरती लागते. ते एका भल्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करायचा. दिल्ली अभी बहुत दूर है. कारण आपण पाहिलं तर षटक क्रमांक 2 काय सुंदर षटक टाकलं होतं. षटक क्रमांक पहिलं गोलंदाज होता मानस आणि त्या षटकात बघा 2 फलंदाजाला बाद केला. हवाच काढून टाकली मॅचची. केवळ 3 धावांचं षटक. त्यानंतर किरणने देखील काय गोलंदाजी केले. या स्पर्धेत किरणने ऑलराऊंडर परफॉर्मन्स दिला आहे. सुरेख कामगिरी केले कर्णधार म्हणून. काय सुरेख. किरण ठसाळे इथं आपण पाहिलं तर याच्याकडे देखील एक क्षमता आहे. याच्या पिटाऱ्यामध्ये देखील आपण पाहिलं तर व्हेरिएशन आहे. म्हणजे इन स्विंग आउट स्विंग असे विविध व्हेरिएशन आहे. त्याच्याकडे गती परिवर्तन आहे. यॉर्कर देखील आहे आणि त्याचं एक प्रात्यक्षिक उदाहरण आपण पाहतो या षटकाच्या माध्यमातून. गवळी प्रीमियर लीग 2025 पर्व 2 अप्रतिम स्पर्धा मित्रांनो. इथे बघा फुल टॉस. इथं मात्र नक्की चेंडू ट्रॅव्हल होतोय. काऊ कॉर्नरच्या दिशेने चेंडूला रोखलं जातं. 1 धाव मात्र मिळत आहे.
धावसंख्या 1 धावसंख्या होती 7. संघाची मात्र लागलाय, संघाचं झालं मात्र घात. कारण बघा तुम्हाला 51 धावा करायच्या आहेत. इथे सिंगल डबल्सने काम चालणार नाही मित्रा. इथे मात्र तुम्हाला हवाई फायर करावे लागेल, षटकार चौकार मारावे लागतील, आक्रमण करावं लागेल, 5व्या गेअरवरती गाडी चालवावी लागेल जिंकायचं असेल तर. परंतु किरण काय गोलंदाजी करतोय, सुरेख गोलंदाजी आहे बघा. यष्टीरक्षक आणि गोलंदाज आणखीन एक डॉट चेंडूची सांगता होते. धावसंख्या केवळ आणि केवळ 8 आणि संघाची देखील लागले वाट. कारण आणि बघा आता मात्र ज्या प्रकारचं षटक टाकतोय किरण, ज्या प्रकारचं षटक टाकलं होतं मानसने, आणि 2 षटकं अत्यंत प्रभावित टाकलेत, जखडून ठेवलंय. आणखीन एक डॉट चेंडूची सांगता बघा. 2 षटकांचा खेळ संपतो. 3.50च्या सरासरीने केवळ आणि केवळ धावसंख्यावरती धावसंख्या आहे ती 7. आणि इथून मात्र आपण पाहिलं तर अद्यापही म्हणजेच 44 धावांची गरज आहे. आपण जर विचार केला तर 12 चेंडू 44 धावा आणि अतिशय मी तर म्हणेन अशक्यपणे म्हणतात. परंतु क्रिकेट हा असा खेळ आहे जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही भाकीत करणं चुकीचं. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ म्हणून तर अशा प्रकारच्या स्पर्धा खेळवल्या जातात आणि घडवल्या देखील जात आहेत. 12 चेंडू 44 धावांची गरज. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. गवळी प्रीमियर लीग 2025 पर्व दुसरं. तोपर्यंत ऐकूया स्वराज्य डीजे. यस डीजे. थँक्यू बाबले सेठ. आपले मित्र हवालदार आबी सकपाळ देखील ग्राउंडवर हजर आहेत. त्यांनी आसनस्थ व्हायचं आहे, ड्युटीवर आहेत. ओके, तुमचे मित्र आउट झालेले आहेत नंदू कांबळी. धावसंख्या 2ने वाढते. गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय आकाश आणि आपण पाहिलं सलामीचं फलंदाज विवेकने काय जबरदस्त फलंदाजी केली होती. आकाशने तो षटकार मारला होता काऊ कोर्णाच्या डोक्यावरून. स्पर्धेतील सर्वात देखणा षटकार होते. 9 धावा फलकावरती लागताय. षटक क्रमांक 3. फुलटॉस होता. पंचांचा इशारा बघा, नोचा इशारा आलाय. अर्थात यस आपण बघता हा 9 चेंडू आहे. 2 धावा मात्र मिळत आहेत. 3ऱ्या धावेसाठी कॉल आहे. म्हणतात ना नजरहटी दुर्घटना घटी. पंचांचं बोट आकाशाकडे बघा. इथे काय कमबॅक केलंय. धक्का क्रमांक 4. अतिघाई संकटात नाही. मी सर्वांना सांगत असतो चुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षा योग्य त्या दिशेला हरवून जाणं कधीही चांगलं. या चेंडूवरती धावा आल्यात एकंदरीत 2. म्हणजे एकूण स्थिती आपण पाहिलं 4 गड्यांच्या मोबदल्यात 51 धावांचा पाठलाग करतात. धावसंख्या होती ती अर्थात 11 धावा. यस डीजे. थँक्यू. 11 धावा अद्याप 40 धावांची गरज. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. आणि मानसने ज्या प्रकारची सुरुवात केली होती ज्या प्रकारचा स्टार्ट दिला होता. पहिले षटक टाकताना केवळ 3 धावा दिल्या. नंदूला बाद केलं, बाळाला बाद केलं. तदनंतर जी पडझड आपण पाहतोय ती काही थांबली नाही. तदनंतर किरणने देखील प्रभावी षटक टाकलं. षटक क्रमांक 2 ज्याच्यामध्ये धावा दिल्या केवळ 4 धावा. आणि तदनंतर बघा त्याच परंपरेने गोलंदाज आपण पाहतोय डावखुरा गोलंदाज. यस आपण पाहिलं तर आकाशने देखील सुरेख पंचांचा हात समांतर क्रिकेटच्या पटलावरती धाव अवांतर धावेने संघटित स्थिती होते. 12 धावा 39 धावांची अद्यापही गरज आहे. आपण पाहतोय गवळी प्रीमियर लीग 2025 दुसरं पर्व. यातच काही सर्व अशी एक दर्जेदार स्पर्धांची साक्षीदार शेवटच्या क्षणांच्या दिशेने जातोय आपण. यानंतर मेगा फायनल ग्रँड फिनाले आपल्या भेटीसाठी येईल. रोहितच्या बॅटमधून निघालेला फटका इथे मात्र झेल सुटतोय, जोड शिटतोय, जीवदान देखील मिळते. धावसंख्या मात्र मिळते केवळ आणि केवळ 1. धावसंख्या 13. सिंगल आपण पाहतोय. आता मात्र आस्किंग रेट कमालीचा वाढत चालला आहे. कारण बघा 4 फलंदाज बाद झाले. जे प्रमुख फलंदाज असतात ते बॅक टू द पॅव्हलियनमध्ये डगआउटमध्ये. एकमेव आता एक फलंदाज आहे रिकग्नाइज बॅट्समन ज्याला म्हणतात, म्हणजे रोहित मैदानामध्ये आहे. परंतु आव्हान मोठं आहे. आस्किंग रेट कमालीचा वाढला आहे मित्रांनो. इथे मात्र यस आणि ज्या प्रकारची फटकेबाजी व्हायला पाहिजे तसं काही घडत नाही आहे. पुन्हा एकदा चेंडू होते लॉंगॉनच्या पट्ट्यात 1 धावेसाठी. धावसंख्या 1ने वाढते. धावसंख्या होते 14 धावा. थेंबे थेंबे तळे साचे ही म्हण तुम्हाला लागू पडत नाहीये. तुम्हाला बदा पाऊस जसा पडतो तसा धावांचा इथे मात्र पाऊस पडावा लागेल. चौकार षटकार मारावे लागतील समीर, कारण मेन मॅच आहे. क्वालिफाय व्हायचं असेल तर इथे जिंकणं फार गरजेचं आहे. मस्ट नीड
जिंका किंवा मरा आखूड टप्प्याचा चेंडू पुल पॉवरफुल सक्सेसफुल चेंडू सीमारेखा पार आर पार आउट ऑफ द पार्क बिग षटकार डीजे. थँक्यू. इथे आपण पाहिलं तर आणखीन एक षटकार येणं फार गरजेचं आहे. बघा रोहित मी सांगितलं होतं रेकग्नाइज बॅट्समन म्हणजे एकमेव हा संघ सलामीसाठी आलाय. 20 धावा आहेत. 31 धावांची अद्यापही गरज आहे. आखूड टप्प्याचा चेंडू होता. रोहितने या स्पर्धेत फलंदाजीमध्ये गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण तिन्ही डिपार्टमेंटमध्ये सुंदर कामगिरी केली. आखूड टप्प्याचा चेंडू होता. ताकद होती, नजाकत होती. बिग षटकार देखील आपण पाहिला. अशीच फटकेबाजांची नितांत गरज आहे. ह्या दोन चेंडू अत्यंत महत्त्वाचे असतील. चरगडी बाद 20 फुट चेंडू असेल. इथे मात्र सुरेख फटका ह्यावेळी देखील जातो चेंडू सीमारेषेच्या दिशेने आणि ते आपण पाहूया पंचांचा इशारा येतोय. पुन्हा एकदा बॅक टू बॅक आर पार गोइंग अँड गॉन. डीजे कॅरी ऑन. व्हॉट अ स्ट्रोक. ब्युटिफुल आउटस्टँडिंग. थँक्यू. इथे जर आपण पाहिलं तर विनोद पुरण यांच्या माध्यमातून या खेळाडूसाठी आपण पाहिलं बॅक टू बॅक 2 षटकार मारले. सामन्यामध्ये कमबॅक केलंय. 26 धावा फलकावरती लागतात आणि इथे जर आपण पाहिलं तर विनोद पुरण सामाजिक कार्यकर्ते युवकांचं प्रेरणास्थान आणि राधाकृष्ण फायटर संघाचे मित्रांनो ते संघमालक देखील आहेत आणि त्यांच्या माध्यमातून ह्या 2 षटकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. वॉट बॅटिंग. अजून बघा आतापर्यंत इथे या मैदानावरती विकेट हॅट्रिक झाली नाही. षटकारांची हॅट्रिक देखील झाली नाही आहे आणि षटकारांच्या हॅट्रिकसाठी देखील अजित लटके यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राईज आहे. जर का आणखीन एक षटकार आला तर मॅचमध्ये कमबॅक करणार आणि 1000 रुपयाचा मानकरी देखील ठरणार. ऑलरेडी विनोद पुरण यांच्याकडून 500 रुपये कॅश प्राईज ऑन झालंय. नो डाऊट आपण पाहिलं तर ह्या रोहितसाठी मी सांगितलं होतं रोहित जोपर्यंत मैदानात आहे मित्रांनो मॅच ऑन आहे. इथे मॅच अद्यापही संपली नाही. जोपर्यंत रोहित मैदान आहे तोपर्यंत आशा जिवंत आहेत. पल्लवित केल्यात पुन्हा एकदा आशा आपल्या संघासाठी सज्ज झाल्या. पुन्हा एकदा दिशा बदलून गोलंदाजी करण्यासाठी आकाश पंचांच्या म्हणजेच डाव्या बाजूने पुन्हा एकदा रोहितच्या बॅटमधून निघालेला फटका. चेंडू जातोय सीमारेखा पार. चेंडू फरार. मिळत आहेत धावा 4. यस डीजेचा ऐकूया फरार. डीजे कॅरियन. थँक्यू. हो बघा इथे अशी लढत झाली होती. 23 धावांचे षटक. ज्या षटकाची नितांत गरज होती राधाकृष्ण फायटर संघाला. नावामध्ये आपण पाहिलं तर टायटल काय राधाकृष्ण फायटर खेळाडू कोण खेळतोय मैदानाच्या आतमध्ये रोहित नाव कोणाचं आहे मित्रांनो ज्यांनी इतिहास घडवला आहे. भारताचा दिग्गज कर्णधार तो देखील अशाच प्रकारची फलंदाजी करतो. आक्रमक बॅटर आहे आणि हा रोहित बघा आपल्या गवळी समाजाचा त्याच पावलावरती पाऊल ठेवताना काय फलंदाजी केली मित्रांनो. कमबॅक केलंय बघा. पहिल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर केवळ धावसंख्या होती 7. झाला होता घात. तदनंतर मागच्या षटकात ज्या 23 धावा कुठल्या 2 षटकार 1 चौकाराने सामन्यामध्ये कमबॅक केलंय. 21 धावांची गरज आहे. इथून तुम्हाला मॅच जिंकायचा असेल तर मित्रांनो 21 धावांची गरज आहे. म्हटलं जातं खेळ कोणताही असू दे कष्टाला पर्याय नाही. कष्ट प्रामाणिक असतील तर यशाला देखील पर्याय नाही. ज्या प्रकारचे कष्ट करतोय रोहित नक्कीच असे प्रयत्न असे कष्ट त्याचे राहिले तर यश त्याच्यापासून दूर नाही मित्रांनो. इथे बघा 6 चेंडूंचा काही शिल्लक आहे जिंकण्यासाठी. आता 21 धावांची गरज या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर जसं कंपल्सरी ड्रेसिंग आहे चेसिंग महत्वाचं. इथे धावांचा पाठलाग करावाच लागेल. वॉट अ मॅच. ब्युटिफुल आउटस्टँडिंग. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकदा असं झालं होतं क्रिकेटच्या इतिहासामध्ये. इंग्लंडमध्ये मॅच चालू होती. 5 फलंदाज 5 झाले होते 100च्या धावांवरती आणि तदनंतर सगळे इंडियाचे क्रीडा प्रेक्षक सर्वजण गेले होते मॅच सोडून. कैफच्या आई वडील देखील पिक्चर बघण्यासाठी गेले होते नातेवाईक. तदनंतर घरी आल्यानंतर समजलं की भारताने मॅच जिंकला. अजित युवराज सिंग आणि कैफने काय कामगिरी केली होती. अफलातून डेब्यू होता मोहम्मद कैफचा आणि तो इतिहास घडला होता. 226 धावांचा पाठलाग केला होता. वॉट अ मॅच. तीच मॅच ह्या मैदानामध्ये पाहतोय आणि जी स्पर्धा भरवलेल्या गवळी येस नॅटवेज सिरीजची फायनल होती. सौरभ गांगुलीचं सेलिब्रेशन देखील आठवत आहे. यस आपण पाहतोय इथे मात्र त्याच प्रकारची मॅच आपण मैदानामध्ये पाहतोय. यस शेवटची 7 चेंडूचा काही शिल्लक आहे. जिंकण्यासाठी मात्र इथून कराव्या लागतील त्या 21 धावा. स्ट्राईकवर आहे फलंदाज निखिल आपण पाहिलं तर कशा प्रकारची फलंदाजी करतोय. निखिलच्या बॅटमधून निघालेला फटका. पुलचा फटका ट्रॅव्हल होतोय काऊ कॉर्नरच्या दिशेने. कोणत्या प्रकारची घाई गडबड नाही आहे त्यांना ठाऊक आहे. कारण इतर रोहित ज्या प्रकारची फलंदाजी करतोय रोहित नावाचा वादळ
मैदानात घोंगावताना आपण पाहतोय मित्रांनो ज्या प्रकारची फलंदाजी केली. रोहित ऑन फायर. शेवटचे 5 चेंडू जिंकण्यासाठी करावे लागतील. इथून मात्र 20 धावांची गरज आहे. म्हणजे 2 षटकार 2 चौकार असं समीकरण आहे. गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे योगेश. मित्रांनो आपण पाहिल्यानंतर एका षटकामध्ये जेव्हा 6 ते 7 धावा असतात तेव्हा गोलंदाजाकडे कॉन्फिडन्स असतो. परंतु हे मोठं षटक असतं ना 20 धावांचं, तेव्हा फलंदाज बिंदास असतो. त्याला ठाऊक आपल्याला आक्रमण करायचं आहे. तेव्हा गोलंदाजाची मात्र एक कसोटी असते. इथं मात्र पाहूया कशा प्रकारचं बॅटल आहे. एका बाजूला आपण पाहिलं तर योगेश गोलंदाजी मार्कवर, दुसऱ्या बाजूला आग ओतणारी फलंदाजी करतोय रोहितसाठी. क्षेत्ररक्षण पहा. डीप स्क्वेअर लेगच्या पट्ट्यात एक खेळाडू आहे. डीप काऊ कॉर्नर आहे. मिडॉनच्या पट्ट्यात डीप खेळाडू आहे. तदनंतर आपण पाहिलं तर डीप मिडॉनच्या पट्ट्यात एक खेळाडू सर्कलच्या आतमध्ये पॉईंट थर्डमॅन झालाय सज्ज. योगेश पुढचा चेंडू अटॅप करतो. विकेटचा मारा. हो 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 पुल पॉवरफुल सक्सेसफुल चेंडू जातो सीमारेखा पार, आउट ऑफ द पार्क. या स्पर्धेतील सर्वात 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 मोठा षटकार. डीजे थँक्यू. इथे बघा थँक्यू डीजे. आपल्याला देखील संधी दिली जाईल. इथे बघा आता मात्र समीकरण बदलतंय. 14 धावांची गरज आहे. 4 चेंडूचा काही शिल्लक आहे. 4 बॉल 14 धावांची गरज. वॉट अ मॅच. ज्या टीममध्ये जर आपण पाहिलं तर द्वारका 11 मध्ये जर आपण पाहिलं तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर आनंदाचं वातावरण होतं, पण त्याच्यात खलबली निर्माण कोणी केले? नो डाऊट रोहितने. रोहितचं नाव येस आपण पाहिलं तर कैलासवासी उमेश भुरण पॅव्हिलियन पाहतो मिड विकेटच्या दिशेने आणि त्यांना श्रद्धांजली दिले रोहितने. आणि त्या अजून एक श्रद्धांजली येणार का पाहूया. 4 चेंडूचा काही शिल्लक जिंकण्यासाठी करायचे 14 धावा. वॉट अ मॅच. पुन्हा एकदा सज्ज झालाय. पुढचा चेंडू आहे योगेशचा. ओ इथं मात्र पुन्हा एकदा रोहितच्या बॅटमधून निघालेला फटका. चेंडू हवेत आहे. सुंदर झेल टिपलाय. वॉट अ कॅच. वॉट अ कॅच. रोहित नावाचं वादळ मैदानात घोंगवताना आपण पाहिलं होतं. त्या वादळाला शांत कोणी केलंय? काय सुंदर झेल टिपलाय. इथे आपण पाहिलं तर आकाश. मित्रांनो हा आकाशाला गवसणी घालणारा फटका होता, परंतु त्या फटक्याखाली सज्ज कोण होता? आकाश. सुरेख झेल टिपलाय. म्हटलं जातं ना पकडो कॅच जीतो मॅच, कॅचेस विन द मॅचेस. सुरेख झेल टिपलाय. हा कॅच नव्हे मित्र म्हणे मॅच जिंकलाय. येस डीजे कॅरी ऑन. डीजे मास्टर. थँक्यू. वन मॅन शो, वन मॅन आर्मी. रोहितच्या बॅटमधून 29 धावांची खेळी. बघा मगाच्या षटकारानंतर दुःखाचं वातावरण होतं. संघ कोणता तर द्वारका 11. तदनंतर बाद झाल्यानंतर रोहित. आनंदाचा क्षण आनंद साजरा केला जातो. म्हणतात आयुष्यात अन्नाचा क्षण आणि आनंदाचा क्षण कधी वाया जाऊन द्यायचा नसतो. सुरेख क्षण आपण पाहतोय आनंदाचे इथे द्वारका 11च्या माध्यमातून. शेवटचे 3 चेंडूचा काही शिल्लक आहे. अद्याप 14 धावांची गरज. बघा डावखुरा फलंदाज मैदान आहे. फक्त इथे गोलंदाजाला गलतीचे मिस्टेक इथे चुकी करून चालणार नाहीये. क्रिकेटमध्ये नो आणि वाईड बॉल देखील असतो, त्याच्यावरती मात्र नियंत्रण ठेवावं लागेल. कारण डावखुरा फलंदाज जेव्हा येतो ना मैदानात थोडंसं गोलंदाजाला एक समीकरण असतं. लेफ्टी रायटी फलंदाजाला गोलंदाजी करणं. इथे बघा 3 चेंडूचा काही शिल्लक आहे. 14 धावांची गरज. वॉट अ मॅच. योगेश सज्ज झाला आहे डावखुऱ्या फलंदाजासाठी. क्षेत्ररक्षक मिड विकेट आहे. डीप काऊ कॉर्नर आहे. त्यानंतर डीप स्क्वेअर लेगच्या पट्ट्यात एक खेळाडू आहे. इथे मात्र बघा पहिल्याच चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला जातोय. इथे मात्र प्रॉपर टायमिंग होत नाही आहे. मात्र पाहिलं तर त्याचं रूपांतर मात्र झेलमध्ये होत आहे. योगेशने प्रत्युत्तर दिलंय. पहिल्याच चेंडूवरती सिंगल. त्यानंतर षटकार आल्यानंतर योगेशने देखील दाखवून दिलंय की मी देखील या स्पर्धेत जिंकण्यासाठी आलोय. मला देखील या सुवर्ण चषकावरती आपलं नाव कोरायचं आहे. बॅक टू बॅक 2 फलंदाजांना बाद केलंय. सामन्यामध्ये कमबॅक केलंय. फलंदाज बाद होतोय, परंतु तंबूत जातोय आणि डीजे देखील वाजतोय. डीजे कॅरी ऑन. थँक्यू. 2 बॉलचा काही शिल्लक आहे. 14 धावांची गरज आहे. मॅच अद्यापही संपला नाहीये. कित्येक असे मॅच आहे. 2 चेंडूवरती 14 नव्हे तर 16 देखील धावा झाल्यात. मित्रांनो क्रिकेटमध्ये सोयर म्हणजे वाईड बॉल देखील असतो, नो बॉल देखील असतो. इथं मात्र कौशल्य असणाऱ्या गोलंदाजाचं योगेश ऑन हॅट्रिकची सुवर्ण संधी आहे. परंतु मैदानात आपण पाहिलं तर सज्ज झालाय सुनीलवर फार मोठी जबाबदारी आहे. सुनीलने क्षेत्ररक्षण चांगलं केलंय. शॉर्ट मिड विकेटच्या पट्ट्यात इथं पाडू द्या फलंदाजी. इथे मात्र मित्र म्हणे आता मात्र सामन्याची औपचारिकता शिल्लक आहे.
इथून मात्र संघाला संकटातून बाहेर काढणं म्हणजे फार मोठं कौशल्य असेल, परंतु अद्यापही बघा 13 धावांची गरज आहे, परंतु ज्या प्रकारची फलंदाजी आपण पाहिली रोहितची, तदनंतर गोलंदाजीने काय कमाल केलंय. सुरेख कमबॅक आहे योगेशचं. अटीतटीचा मॅच आपण पाहिला, कभी खुशी कभी गम वाली लढत आपण पाहिली. चेंडू जातोय फरार, मिळतायत धावा 4, परंतु म्हणतात ना गड आला पण सिंह गेला. इथे मात्र सामना जिंकलाय. नो डाऊट आपण पाहिलं तर जबरदस्त कामगिरी द्वारका 11 किरण टसाळे आणि कंपनी संघाचा हार्दिक अभिनंदन. दुसऱ्या बाजूला आपला वाट बघणारा संघ आहे मेगा फायनलमध्ये ग्रँड फायनलचा सामना भेटीसाठी येतोय. कानोबा फायटर विरुद्ध द्वारका 11 दोन्ही संघाच्या कर्णधार नाणेफेकीसाठी या. त्यापर्यंत